पण जरूर मनोगत ऐकूया. आज आपल्या सगळ्या युवा शक्तीसाठी स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने जो स्मृती चषक साकारला जातोय, जय भवानी क्रिकेट संघ कापड बाजार यांच्या माध्यमातून सन्माननीय आमचे सहकारी प्रवीण जाधवजी, त्यांचे सगळेच सहकारी, सगळी युवा टीम, बंटी नलावडेजी असतील, केतन नलावडेजी असतील, खरं तर तुमच्या टीमपैकी प्रत्येकाचीच नावं घेतली पाहिजेत, पण वेळेअभावी माफी मागतो. सर्वच आपले कार्यकर्ते आणि या उत्कृष्ट सामन्यांच्या निमित्तानं उपस्थित सन्माननीय आमचे सहकारी प्रसादजी भोईर, ज्यांचं काम खरं तर आम्ही बघत बघत लहानाचे मोठे झालो आणि जनसेवेसाठी वाहून घेतलेलं नेतृत्व, नगरसेवक काय असतो हे ज्यांच्याकडे बघून आम्ही शिकलो, असे सन्माननीय अच्युतजी मनोरे, मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर, माझे मित्र संकेत बुटालाजी, सर्वच मान्यवर. आज या ठिकाणी हे सामने आपण साकारतोय. खरं तर अनाउन्समेंट जे करतायत सूत्रसंचालक, त्यांनी सांगितलं की जाती धर्मा पलीकडे जाऊन हे सगळे सामने असतात, आमची युवा शक्ती असते. पण खरं तर जाती धर्म आणि पक्ष हा शब्द जोडावा लागेल. या पलीकडे जाऊन हा सगळा विषय असतो, हे उपक्रम असतात. कारण आमची भावना त्या ठिकाणी काय असते, आम्ही समाजकारणात, राजकारणात जरी पक्ष आमचे वेगळे असतील तरी पनवेलच्या राजकारणामध्ये हे वेगळेपण आहे, हा एक भारदस्तपणा आहे की युवांचं कल्याण असेल, माता भगिनींचं कल्याण असेल, समाजाचं कल्याण असेल, तर आम्ही पक्ष विसरून त्या कल्याणाला त्या ठिकाणी प्राथमिकता देतो. आजचा हा विषय युवांच्या कल्याणाचा आहे, युवांच्या आवडीचा आहे आणि त्यामुळे अशा विषयामध्ये एकमेकांबरोबर हातात हात घट्ट घेऊन आम्ही असलं पाहिजे, ही आमची भावना असते. आणि त्यामुळे आमच्या युवा शक्तीला नेहमी ताकद मिळाली पाहिजे. मग ते क्रीडा उपक्रमाच्या माध्यमातून असेल, क्रिकेट सामन्यांच्या माध्यमातून असेल, किंवा अनेक सांस्कृतिक उपक्रमाच्या माध्यमातून असेल, कुठल्या आरोग्याचे विषय असतील किंवा अन्य कुठलेही विषय असतील, या समाजाच्या कल्याणासाठी जे जे काही चांगलं करावं लागेल तेव्हा पक्षाचे विचार त्यावेळेपुरते आम्ही बाजूला ठेवू, युवांचं कल्याण आम्ही त्या ठिकाणी प्राथमिकता ठेवू. हा विषय कायम आम्ही आजपर्यंत जपत आलो, या पुढच्या कालावधीमध्ये पण ते जपण्याचा आमचा मानस राहील. हे जे उपक्रम आज साकारले जात आहेत, म्हणजे प्रवीण जाधव यांचं खरं तर मला कौतुक करायचं आहे की सातत्याने अनेक उपक्रम ते या समाजासाठी करत असतात. सामाजिक उपक्रमामध्ये अग्रेसर असलेलं नेतृत्व म्हणून प्रवीण जाधव यांच्याकडे बघावं लागेल. म्हणजे एखादा उपक्रम सुरू करणं सोपं असतं, 1-2 वर्ष चालवणं सोपं असतं, पण सातत्याने कुठले सांस्कृतिक उपक्रम असतील किंवा आपले धार्मिक उपक्रम असतील, या माध्यमातून त्यांची ही कार्यक्रमांची मालिका सुरूच असते. क्रीडा सामने असतील किंवा युवांसाठीचे अन्य उपक्रम असतील, सातत्याने त्यात ते अग्रेसर असतात, त्यांची संपूर्ण टीम त्यामध्ये ॲक्टिव्ह असते. मला वाटतं की आपण जिवंत आहोत याचं हे उदाहरण असतं की सातत्याने आम्ही समाजासाठी काहीतरी करतोय, आम्ही काहीतरी करत चाललोय, समाज जोडत चाललोय, त्यांना बरोबर घेत चाललोय, युवा शक्तीची मोड बांधत चाललोय. हे जे काही काम आपण करताय प्रवीणजी, हे पवित्र कार्य आहे. माझ्या मनापासून आपल्या सगळ्या टीमला या विषयामध्ये शुभेच्छा आहेत. आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळे, आपल्या सगळ्यांच्या सदिच्छेमुळे आपल्यात काम करणारा एक युवा सहकारी, त्याला त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये आमदार होण्याची संधी मिळाली. म्हणजे आपण सगळ्यांनी आशीर्वाद दिलेत, आपल्या घरच्या बुजुर्गांनी आशीर्वाद दिले, आमच्या युवा शक्तीने प्रेम दिलं, सदिच्छा दिल्या आणि त्यामुळे हा प्रभाग जिथे आपण उभा आहे, हा खरं तर माझा प्रभाग आहे. इथून मी नगरसेवक झालो. ह्याच मागच्या महापालिकेमध्ये आपल्या सगळ्यांच्या सदिच्छांमुळे मला उपमहापौर म्हणून काम करता आलं. शेवटी याचं श्रेय कोणाचं? तर आमच्या युवा शक्तीचं. कारण लढाई तेव्हाची अवघड होती आणि त्यामध्ये त्या अवघड लढाईमध्ये जेव्हा
माझे 3 सहकारी दुर्दैवानं त्यांना यशापासून थोडंसं दूर राहावं लागतं, पण माझ्या पदरात मात्र आपण सगळ्यांनी जे काही भरभरून यश टाकलं, मला वाटतं की त्यावेळेला आपण मला नगरसेवक केलं नसतं तर मी कदाचित उपमहापौर होऊ शकलो नसतो. उपमहापौर होऊ शकलो नसतो तर कदाचित राज्याच्या राजकारणामध्ये युवा मोर्चाचा प्रदेशाध्यक्ष, भाजपचा महासचिव आणि त्यानंतर आता आमदार होऊ शकलो नसतो. आणि त्यामुळे मूळ कुठे आहे तर तुमच्या त्या सदिच्छांमध्ये आहे, जिथे आपण मला नगरसेवक बनवलं. मी आपल्या सगळ्यांचा ऋणी आहे. आणि त्यामुळे ही जी काही संधी आपल्याला मिळाली आहे, पक्षीय विषय बाजूला ठेवून याचा काय चांगला उपयोग आपल्याला करून घेता येईल तो आपण सगळ्यांनी मिळून करून घेतला पाहिजे. जे जे काही चांगलं आहे ते सगळं आपण केलं पाहिजे. आपल्या युवांचे काही विषय असतील, माता भगिनींचे विषय असतील, संपूर्ण पनवेल विधानसभा क्षेत्रातलं जे जे काही काम असेल, आपल्या परिचितांचे कुठलेही चांगले विषय हे माझ्यापर्यंत आपण आणावेत. माझं प्रतिनिधी म्हणून आपण काम करावं. ते विषय आपल्याकडून माझ्याकडे यावे. ते सोडवण्यासाठी तुम्ही आणि मी ताकदीनं प्रयत्न करू. आणि ज्या पद्धतीनं आजपर्यंत आपण काम करत आलोय, यापुढे त्याहीपेक्षा ताकदीनं काम करून जनतेच्या सेवेसाठी ही संधी आपण अर्पण करू. याच आजच्या दिवशी भावना व्यक्त करतो. या चांगल्या उपक्रमाबद्दल मनापासून शुभेच्छा देतो. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. तर मी प्रसादजी भोईर साहेबांना देखील विनंती करेन की आपण देखील आपण या स्पर्धेविषयी मनोगत व्यक्त करा. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत व प्रत्येक हिंदूंमध्ये सर्वप्रथम हिंदू धर्माविषयी हुंकार भरणारे असे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृतिचषक 2025 आणि त्या स्पर्धेकरिता डेडिकेटेड राजकारणी कसा असावा अशा आम्हा सगळ्या युवा राजकारण्यांकरिता एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ज्यांचा आदर्श घेऊन आम्ही सगळ्या युवा राजकारण्यांनी पुढे जावं असं सन्माननीय विधान परिषदेचे आमदार विक्रांत भाऊ पाटील, या स्पर्धेचे आयोजक पनवेल शिवसेना शहर प्रमुख प्रवीण भाऊ, मनोरे भाऊ, तसेच सर्व शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, ग्रामीण क्रिकेटला चालना मिळावी म्हणून आपण सगळेजण विविध क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करत असतो. आज या पनवेल महानगरपालिकेच्या मैदानामध्ये अत्यंत भव्य दिव्य असं बाळासाहेब ठाकरे स्मृती चषकाचे आयोजन करण्यात आलेलं आहे. तुम्हा सर्व आयोजकांचे सर्वप्रथम आभार मानतो. तरुण मंडळी आठवड्यातील 6 दिवस प्रचंड मेहनत घेत असतात. आपला व्यवसाय, धंदा, नोकरी सर्व सांभाळून आपला कुटुंबाला हातभार लावत असतात. आणि एक आठवड्यातला एक दिवस भेटतो की त्या दिवशी त्यांना एक विरंगुळा म्हणून, तसेच आपल्यातील खेळाचं कौशल्य म्हणून एक संधी मिळते. आणि त्या संधीचं सोनं तुम्ही सगळी मंडळी करत आहात. क्रिकेटला ज्या प्रकारे ग्लॅमर प्राप्त होतोय, विशेषतः ग्रामीण क्रिकेटला, त्याचा तुम्ही सर्वजण भरपूर फायदा घेतात. अत्यंत दर्जात्मक असं खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी होतंय. सर्व क्रीडाप्रेमींना, क्रीडा रसिकांना, क्रिकेट प्रेमींना अत्यंत दर्जात्मक असं खेळाचं प्रदर्शन इथे घडतंय. प्रवीण भाऊ, तुमच्या या कार्यक्रमाला, तुमच्या या आयोजनाला वर्षानुवर्ष वृद्धी होत जावं आणि अधिक भव्यता या कार्यक्रमाला मिळत जावं या सदिच्छा या निमित्ताने व्यक्त करतो. तसेच यापुढील सामने अत्यंत खेळीमेळीचे आणि अत्यंत दर्जात्मक असं क्रिकेट या मैदानावर आपल्या सगळ्यांना पाहता यावं अशा सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. तर खूप खूप आभार असेल मान्यवर. आज या ठिकाणी प्रामुख्याने प्रसाद भाऊ आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर विक्रांत भाऊ आज प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित राहिले. अगदीच प्रवीण दादा यांच्या विनंतीस मान देऊन आज या ठिकाणी उपस्थित, त्यांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करू. तर नक्कीच त्यांनी देखील खूप चांगलं मनोगत व्यक्त केलं, खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या या स्पर्धेनिमित्त. तर मी आज त्यांचे मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. हे संपूर्ण अतिथी मंडळी, त्यांचा बहुमूल्य वेळ या स्पर्धेला त्यांनी दिला आणि स्पर्धेला वेळ देत असताना मात्र चांगल्या शुभेच्छा आणि संपूर्ण श्रेय हे मात्र क्रिकेटला कशा पद्धतीने एक वेगळं वळण मिळेल याच्यासाठी मात्र त्यांचं चांगलं कार्य हे सातत्यपूर्ण राहील आणि हीच अपेक्षा त्यांनी दिली. आणि मॅचला लगेचच आपणच करूया सुरुवात. ज्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एका बाजूला
एकसाथ पनवेल आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर ओमसाई पनवेल, दोन्ही पनवेल शहरातील प्रामुख्याने दोन संघ आणि आज दोन संघ एकमेकांच्या विरोधात